हॅलो दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवणार आहे की जर तुमचे CPD पॉईंट्स आहेत, जे CNE पॉईंट्स आहेत, ते ॲड झाल्यावरती तुम्हाला कसे बघायला मिळतील, तुम्हाला कुठे शोधायचे आहेत की तुम्ही आतापर्यंत किती CNE केलेत आणि ते पॉईंट्स तुमच्याकडे ॲड झालेत की नाही। तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे, राईट कॉर्नरला आपल्याला CPD लॉग इन मी जे सांगितलं होतं, लॉग इनमध्ये जायचं आहे। याच्या आधीचा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी CPD शेड्यूलबद्दल तुम्हाला सांगितलं आणि कसं लॉग इन कसं अप्लाय करायचं आणि कसं कंप्लीट करायचं ते सांगितलं। या व्हिडिओमध्ये कसे आपले पॉईंट्स चेक करायचे किंवा आपण दुसऱ्या प्रकारे कसं याच्यामध्ये अप्लाय करू शकतो तेही आपल्याला कळेल। तर आपण पार्टिसिपंट आहोत, तर पार्टिसिपंटमध्ये आपल्याला इथं 3 गोष्टी विचारण्यात येतील, युनिक ID, यूजर ID आणि पासवर्ड। तर ते मेलवरती तुम्हाला भेटून जाईल। तुम्ही मेलवरती सर्च केलं MNC, त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड डिटेल्स भेटतील। तर मी माझा अकाउंट लॉग इन केलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इथे वरच्या साईडला तुम्ही बघू शकता CNE शेड्यूल। जसंच तुम्ही लॉग इन करणार तुमच्यासमोर हे CNE शेड्यूल परत ओपन होणार, जसं मी तिकडच्या साईडला दाखवलं होतं। पण डायरेक्ट CNE शेड्यूलमध्ये गेल्यावरती तुम्हाला एक CNE काही कमी दिसू शकतं, जसं तिथे सांगलीचं दिसत नव्हतं आणि आता दिसत आहे। तर सांगलीचे पण 10 पॉईंट्स आहेत, तिथे धुळे आणि नाशिकचे दिसत होते। तर सांगलीचे पण जे याच्यामध्ये आहे 29/11/10 म्हणजे आजपासूनच हे ॲड झालं आहे, त्याच्यामुळे याच्यात अपडेट आहे। तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लगेच ते अवेलेबल होईल। 500 रुपयामध्ये 10 CNE पॉईंट्स तुम्हाला भेटतील, पण तुम्हाला सांगलीमध्ये ऑफलाईन जाऊन ते अटेंड करायचे आहेत। ठीक आहे, तर हे शीट तुमच्यासमोर दिसेल। पण आपला मेन टॉपिक काय आहे या व्हिडिओचा की आपल्याला ते कसं बघायचं। तर इथे बघा, लॉग इन, लॉग आउट, पार्टिसिपंट, स्टुडंट, हे जे आहे ना CNE समरी आणि स्टुडंट CNE लिस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे। ठीक आहे, तर CNE समरीमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला इथं दिसेल की टोटल क्रेडिट पॉईंट्स किती आहेत। आता मी डेट इथं अप्लाय करून ठेवली आहे 1/4/2022, म्हणजे 2022ला जे आपलं रिन्युअल झालं होतं आणि नेक्स्ट रिन्युअल म्हणजे 31/3/2027पर्यंत जे येणार आहे। तर जी मी पहिली CNE कंप्लीट केली होती त्याच्यामध्ये माझे पॉईंट्स ॲड झालेले आहेत आणि जी आत्ताची लेटेस्ट CNE केली आहे त्याला विदिन 30 डेज ते टाईम फुलफिल करावा लागतो, त्याच्यानंतर तुमचे पॉईंट्स ते ॲड होऊन जातात। तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, स्टुडंट CNE लिस्टमध्ये जाऊन तुम्हाला इथे दाखवलेली आहे की ही जी आहे, ही पहिले जे 10 पॉईंट्स आहेत ही माझी प्रिव्हियस होती, 2022च्या आधी केलेली आहे, 2021। त्याच्यामुळे हे 10 पॉईंट्स माझे व्हॅलिड नाही आहेत। हे फक्त माझे 5च पॉईंट इथे केलेले आहेत। पोस्ट पार्ट टाईम हिमोरेज जी मी सांगितली होती मी ऑलरेडी कंप्लीट केली आहे। सो आताची जी लेटेस्ट मी हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी CNE कंप्लीट केलेली आहे त्याचे पॉईंट्स काही दिवसानंतर याच्यामध्ये ॲड होतील। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे क्रेडिट पॉईंट्स कसे ॲड झाले तेही इथे येऊन चेक करू शकता। याच्या संदर्भात काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त विचारू शकता। अशाच काही अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।